सुप्रिया सुळे यांनी आज आपल्या प्रचाराचा नारळ फोडलेला आहे। शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये सुप्रिया सुळे यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे। पवार कुटुंबियांमधील प्रत्येक सदस्य कुठल्याही निवडणूक प्रचाराची सुरुवात कन्हेरी मारुतीच्या दर्शनापासून करत असतात आणि तीच परंपरा सुप्रिया सुळे यांनी सुद्धा कायम ठेवली। काल सुप्रिया सुळे यांनी बारामती लोकसभेसाठी आपला अर्ज दाखल केला आणि त्यानंतर लगेच आजच त्यांनी बारामतीमधून प्रचाराला सुरुवात केलेली आहे। कन्हेरी मंदिरातून मारुती रायाचं दर्शन घेऊन त्यांनी आपल्या प्रचाराचा नारळ फोडलेला आहे। शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी मारुती रायाचं पूजन केलेलं आहे, आरती केलेली आहे आणि प्रचाराचा नारळ फोडलेला आहे। गेल्या 55 वर्षांपासूनची त्यांची ही परंपरा आहे। सुप्रिया सुळे यांनी तीच परंपरा कायम ठेवलेली आहे। आपण दोन दृश्य पाहतोय। सुप्रिया सुळे यांनी आपल्या प्रचाराचा नारळ फोडलेला आहे। शरद पवार सुद्धा कन्हेरी मधल्या हनुमान मंदिरामध्ये पोहोचले होते। आपल्या लेकीसाठी ते सुद्धा तिथे पोहोचले होते आणि एकत्रितपणे त्यांनी हा प्रचाराचा नारळ फोडलेला आहे। सुप्रिया सुळे यांनी कालच बारामती लोकसभा मतदारसंघासाठी आपला अर्ज दाखल केलेला आहे। त्याचबरोबर त्यांच्या विरुद्ध सुनेत्रा पवार आहेत, त्यांनी सुद्धा काल उमेदवारी अर्ज भरलेला आहे। त्यामुळे आता बारामतीमध्ये नणंद विरुद्ध भाऊजय असा सामना रंगणार आहे। सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी प्रमुख लढत होणार आहे। संपूर्ण राज्याचं नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष हे बारामतीच्या निवडणुकीकडे लागलेलं आहे। सुप्रिया सुळे यांनी आज आपल्या प्रचाराचा नारळ फोडलेला आहे। 55 वर्षांची त्यांची परंपरा आहे त्यांच्या कुटुंबियांची। त्यासाठी त्या कन्हेरी हनुमान मंदिरामध्ये दाखल झाल्या आणि त्या मंदिरामधूनच त्यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केलेली आहे, प्रचाराचा नारळ फोडलाय। यावेळी त्यांनी मारुती रायाची आरती सुद्धा केलेली आहे। आपल्या वडिलांसोबत त्या तिथे पोहोचल्या होत्या। मारुती रायाचं पूजन करून त्यांनी आपल्या प्रचाराचा नारळ